4 आणि 5 डिसेंबरला धनंजय मुंडेंची भेट घेतली होती. त्या अनुषंगाने आता तपास व्हावा अशी काही तुम्ही मागणी करणार आहात? नाही, ह्याच्यामध्ये जे कोणी असतील, मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्दच असा आहे की ह्याच्यात कोणी जरी असलं, या हत्या करणारामध्ये ज्यांनी कोणी ही सगळी मदत केलेली आहे, ज्यांनी पाठराखण केलेली आहे किंवा ज्यांनी कोणी अभय दिलेला आहे, त्या प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील तोच शब्द दिलेला आहे. म्हणून जे काही 4, 5, 6 तारखेला घडलं, तिथून पुढे ज्या काही गोष्टी घडल्या आणि त्याच्या अगोदर काय घडल्या, ही खरी सुरुवात तर 28 मे पासून आहे. त्याच्या आधी देखील यांच्या बंगल्यावर वगैरे मिटिंगा झाल्याचं समोर आलेलं होतं आणि ते रेकॉर्ड देखील आहे. एक 4-5 तारखेला ज्या घटना घडल्यात आणि 4-5 तारखेला जे यांचं फोन कॉल झालेले आहेत, रेकॉर्डिंग आहे आणि मुंबई इथं भेट झालेली आहे, त्याचा तपास झाला पाहिजे. आणि त्याच्यातून मग काय ऑर्डर कुठून आलेली आहे किंवा त्यांनी काय गाईडलाईन दिल्यात किंवा काय गायडन्स केलेलं आहे, याच्यातूनच हे सगळं पुढं घडलेलं आहे. याचा तपास झाला पाहिजे अशी आम्ही मागणी देखील केलेली आहे आणि त्याचा तपास देखील झाला पाहिजे अशी आम्ही विनंती देखील करत आहोत. तपासाच्या अनुषंगाने तुमच्याकडे काही त्या बाबत काही पुरावे आहेत का किंवा तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलणार? हा, मी बोलणार आहे. 4-5 तारखेला ज्या काही भेटी झाल्या मुंबईत, त्या कुणासोबत झाल्या, तिथं काय बोलणं झालं आणि त्याच्यानंतर इकडे काय आदेश देण्यात आले, या सगळ्यांचे रेकॉर्डिंग, हे सगळे फोन झालेले, व्हॉट्सअप ला काही मेसेजेस आलेले किंवा फेसबुकच्या काही पोस्ट आहेत, यावरून स्पष्ट दिसतंय की या सगळ्या गोष्टी कुठून झालेल्या आहेत, कशा प्रकारे झालेल्या आहेत, याची माहिती आणि तपास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.